कुटुंबात फूट पडेल किंवा पडलीये असं आम्ही तरी समजत नाही. वडील काय सांगत होते की आपले विचार जरी वेगळे असले तरी आपण वैयक्तिक लेवलला एकत्र असलं पाहिजे. इट्स माय फर्स्ट इलेक्शन आणि आय वॉज नेवर इन या क्षेत्रात मी कधी नव्हतो आणि शेवटी फॅमिली आहे, कुठंतरी ती भावना असते. आमचा मुख्य विषय असा असतो की काल काय घडलं, कुठं काय, कोणाचे फोन आले का, नवीन कोणी काही जॉईन झालं का. सकाळ सकाळची वेळ आहे. युगेंद्र पवार आणि त्यांचं कुटुंब आपल्यासोबत आहे. नमस्कार, आपल्या तिघांचंही स्वागत आहे. कशी धावपळ सुरू आहे सध्या? काय आता आपला प्रचार आपण सुरू केलाय. कालपासून परवापासून प्रचार दौरा सुरू केला. काल साहेब होते बारामतीत. एक 4-5 ठिकाणी आपण सभा घेतल्या. मी माझ्या पद्धतीने प्रचार करतोय, आई वडील पण त्यांच्या पद्धतीने फिरतायत. तुमच्या दोघांचा आठवड्याभराचा प्रचाराचा म्हणजे साधारणतः आठवडा झाला असेल प्रचार सुरू करून, तर अनुभव कसा राहिलाय? नाही, खरं म्हणजे आम्हाला दोघांना सवय आहे, कारण आम्ही दरवेळेस इलेक्शनला फॅमिलीसाठी प्रचार करत असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या आपापल्या ग्रुपनी जातात आणि सकाळी आम्ही साधारण 8-8:30ला घराच्या बाहेर पडतो आणि मग नॉर्मली हाऊस टू हाऊस करतो. आम्ही जास्त सभा वगैरेच्या भानगडीत पडत नाही. काही वेगळे पण वाटतं ताई यावेळेला प्रचार करताना, लोकांसोबत बोलताना? नाही, तसं काही वेगळं वाटत नाही, कारण आम्ही दरवर्षी म्हणजे दरवेळेलाच प्रत्येक निवडणुकीला आम्ही सगळेच जण पवार कुटुंबीय प्रचारामध्ये सहभाग आमचा असतोच आणि सगळेजण आनंदाने प्रचार करतात. कुटुंबासाठी प्रचार नेहमीच झालाय, पण लेकासाठी प्रचार करणं ह्याच्यात काही वेगळी भावना म्हणा, वेगळी एक्साइटमेंट म्हणा? नाही, तसं मी म्हणणार नाही, कारण प्रत्येक फॅमिली मेंबरच कायम होता इलेक्शनमध्ये उभा. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी तेवढ्याच ताकदीने आम्ही केलेलं आहे. या कॉफी टेबलवरती रोज चर्चा काय रंगते तुमच्या तिघांची? आम्ही सकाळच्या आमच्या गप्पा असतात. एक तर सकाळी लवकर ते बाहेर पडतात, आम्ही बाहेर पडतो. मग एक आपलं काल काय झालं, कुठे काय करायचं असेल, याच्यावरती एक चर्चा करतो. काही सल्ले देता युगेंद्र यांना घरातनं बाहेर पडताना किंवा काही टिप्स वगैरे? नाही, सल्ला द्यायचं काही खरं म्हणजे वेळ येत नाही, कारण आमचा मुख्य विषय असा असतो की काल काय घडलं, कुठं काय, कोणाचे फोन आले का, नवीन कोणी काही जॉईन झालं का, काही नवीन प्रश्न काही समजले का, त्याच्यावरच जास्त करून, किंवा कुठलं गाव राहिले, आता उद्या कुठलं गाव घेणार आहे आणि त्या गावातल्या समस्या काय आहेत, असं नवीन काही ऐकायला मिळालं का, हेच असतं. अच्छा, सो आत्तापर्यंतचं ह्यांचं रिपोर्ट कार्ड कसं आहे? आत्तापर्यंत जितका रिपोर्ट सबमिट झाला आत्तापर्यंतचं रिपोर्ट कार्ड कसं आहे? नाही, चांगलं आहे रिपोर्ट कार्ड. आत्तापर्यंत चांगलं चाललेलं आहे, पण लॉंग वे टू गो, पण आत्तापर्यंत तरी पॉझिटिव्ह आहे. तुम्ही घेताय दोघांकडनं सल्ले? काय विचारता घराबाहेर पडण्याआधी? कशी चर्चा असते? आपले म्हणजे माझ्या कुटुंबात कोणी जास्त कोण सल्ला देत नाही, पण जर गरज पडली असं सल्ला नाही, पण असं चर्चेतून काही काही गोष्टी आम्ही एकमेकांना सांगत असतो. आणि आत्ता तरी सगळं बरं चाललंय, त्याच्यामुळं सल्ल्याची एवढ्यात तरी गरज पडली नाही. पण इथून पुढं शेवटी आई वडील आहेत, त्यांचं आपण सल्ला, ॲडवाईस, मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे आणि वेळोवेळी आम्ही घेतो पण. अच्छा, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की युगेंद्र यांचं राजकारणात येण्याचं नेमकं ठरलं कधी? तर ह्याचं उत्तर आपल्या दोघांपैकी कधी ठरलं की हे आता राजकारणात येतील आणि पुढचं करिअर राजकारणामधलं असेल? नाही, ठरलं असं नाही, कारण गोष्टी अशा घडत गेल्या की ज्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि त्याच्यामुळं तो कधी त्याच्यामध्ये आत आला हे आम्हाला पण कळलं नाही. कारण जेव्हा तो सुप्रियाच्या प्रचाराला जेव्हा आला आणि तिथून त्याची जी सुरुवात झाली आणि तेव्हा टफ टाईम होता, कारण नुकतंच जे काही झालं होतं ते झालं होतं आणि तेव्हापासून तो जे मुलांच्या बरोबर किंवा यूथ बरोबर फिरायला लागला खासदारकीच्या इलेक्शनला, आणि मग त्याच्यानंतर सुप्रिया जिंकली, मग त्याच्यानंतर ते आभार दौऱ्यात तो फिरायला लागला आणि मग लोकांकडून मागणी यायला लागली खरं म्हणजे साहेबांना की आता आम्हाला हेच उमेदवार म्हणून पाहिजेत. तोपर्यंत आम्हाला पण वाटत नव्हतं की असं काय होईल, कारण साहेब ऐन शेवटपर्यंत काय निर्णय घेतील आणि त्यांना विचारणं म्हणजे आमच्याकडे पद्धत नाही आहे की काय विचारायचं की काय पुढं काय होणार म्हणून. हे
होत गेलं, म्हणजे इतकं फास्ट होत गेलं की त्याच्यामध्ये आम्ही आपलं बघत होतो, इनडायरेक्टली डायरेक्टली इन्व्हॉल्व पण झालो, पण आमचं असं काही ठरलेलं नव्हतं की तो राजकारणात येणार किंवा असं काहीच डोक्यात नव्हतं. पण उमेदवारी आधी काही चर्चा झाली होती घरामध्ये तुमच्या तिघांमध्ये म्हणा, पवार साहेबांसोबत म्हणा? नाही, अजिबात नाही. म्हणजे आम्ही तर दोघं, शर्मिला आणि मी, तर आमचं काही त्या उमेदवारीच्या ह्याच्यामध्ये काही संबंधच नाही. तो पार्टी डिसिजन होता आणि शेवटपर्यंत युगेंद्र पण तेच सांगत होता की बघू आता काय होतंय. बारामतीतून कोणाकोणाला साहेब चाचपणी करत होते, 2-3 लोकांची चाचपणी केलेली, कारण मी पण त्या लोकांशी बोललेलो आहे. तर त्यांनीच मला सांगितलं की साहेब मला फोन आला होता, विचारत होते वगैरे. पण शेवट मग हळूहळू ते प्रत्येक पक्ष करतो 2-3 उमेदवार लक्षात ठेवून, मग पर्यायी शेवटी एका उमेदवारावरून थांबतं. ताई, युगेंद्र माहीत होते महाराष्ट्राला, लोकांना, बारामतीला पहिल्यापासून, पण ते जास्त लाईमलाईटमध्ये मे बी आले राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर किंवा लोकसभेच्या दरम्यान. एक साधारणतः मे बी 2 जुलै 2022 ते सगळं स्प्लिट झालं. त्याच्या आधी तुम्ही कधी विचार केलेलात की आपला लेक राजकारणात येईल आणि पुढचं करिअर राजकारणातलं असेल? नाही, कधीच नव्हतं असं वाटलं, कधीच नाही. आणि एवढ्या सडन सगळं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. त्यातून ते बारामतीतनं उमेदवार असतील, बारामतीतनं लढतील? अजिबात नाही. म्हणजे हे लोकांना कदाचित विश्वास बसणार नाही आम्ही जे बोलतोय ते, पण हा विचारच कधी मनातच आलेला नव्हता विचार. आम्ही सतत एक सगळ्यांना सपोर्ट करण्याच्या भूमिकेमध्ये, पाठिंबा देण्याच्या भूमिकेमध्येच कायम राहिलेलो होतो. आणि त्यांचं डेब्यू, राजकारणातला डेब्यू हा अजितदादांच्या विरोधात होईल? अजिबात नाही. हे म्हणजे खरं तर एक धक्कादायक पण आहे आम्हाला, एक फॅमिलीसाठी पण एक म्हणजे कुठेतरी चांगलं पण वाटत नाही आहे, कारण शेवटी ते काका आहेत त्यांचे. आणि आमच्याकडे पवार कुटुंबाकडे पहिल्यात प्राधान्य दिलं जातं, हे कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे तुम्ही पाहता दिवाळीला सुद्धा आम्ही सगळेजण कुठेही असलो जगाच्या पाठीवरती, तर दिवाळीचे 4 दिवस हे बारामतीला आलंच पाहिजे, हे आमचं एक हे असतं. तुम्ही यावेळेला सगळे होतात, दिवाळीला पवार बारामतीतच होते, पण ते वेगवेगळे होते. ती भावना काय होती यावेळची दिवाळीची? नाही, आता इलेक्शन आहे, तुम्ही लोक पण त्याला लगेच वेगळं वळण देतात, त्याच्यामुळं एकमेकाला भेटायला पण घाबरत असतील की परत काहीतरी लोकांचा आत्मविश्वास डळमळीत करायचा आहे, काही आतून एक का बाहेरूनच फक्त काही नुरा कुस्ती चालली आहे का, ह्या ज्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळं बहुतेक दादानी पण ठरवलं असेल मी लांबच राहतो, नको हे काय व्हायला. त्याच्यामुळं वाईट तर वाटतं, पण ठीक आहे, एकच दिवाळी, पुढच्या वर्षीपासून सगळं जे काय होईल ते नॉर्मल होईल असं मला खात्री. अजून एक की आता वहिनीने त्याचा उल्लेख केला की महाराष्ट्राला माहिती की पवार कुटुंब हे राजकारणाच्या आधी नात्याला प्राधान्य देतं, कुटुंबाला प्राधान्य देतं राजकारणापेक्षा. त्याच पवार फॅमिलीमध्ये राजकारणावरनं फूट पडेल असं तुम्हाला कधी वाटलं होतं? नाही, खरं म्हणजे कधीच वाटलं नाही, कारण हे दोघं तिघं जे राजकारण करत होते ते एकाच पक्षात. तसं पूर्वी आमच्या घराला तो हे आहे माझे मामा शेकापचे होते, ND पाटील, दुसरे मामा BJPचे होते आणि साहेब काँग्रेसचे होते, काँग्रेस विचारधारेचे होते. त्याच्यामुळं घरामध्ये हे तिघांची जेव्हा चर्चा चालायची ते आम्ही बघितलेले आहेत, ते आपापल्या परीने. पण तेव्हा एकमेकाबद्दल रिस्पेक्ट, आदर आणि एकत्र राहून हे सगळं व्हायचं. आणि दिवाळीला ते पण सगळे यायचे एकत्र कुटुंब म्हणून. पण नंतर अलीकडच्या राजकारणाची थोडीशी पद्धत बदलली असं मला वाटतं. पूर्वीसारखा मोकळेपणा राहिलेला नाही. काकांच्या विरोधात लढणं आणि काय की कुटुंबात फूट पडेल किंवा पडली असं आम्ही तरी समजत नाही. शेवटी आता वडील काय सांगत होते की आपले विचार जरी वेगळे असले तरी आपण वैयक्तिक लेवलला एकत्र असलं पाहिजे किंवा वैयक्तिक संबंध आपण तोडले नाही पाहिजे. आणि याच भूमिकेचे आम्ही सगळे आहोत. जेव्हा खरं तर म्हणजे तुम्ही या विषयावर आलात म्हणून तो प्रश्न आधी विचारते की जेव्हा ती फूट पडली तर तेव्हा तुम्ही पवारसाहेबांसोबत स्टेजवरती दिसलात, तिथून तुमची जास्त चर्चा सुरू झाली, तुम्ही दादांसोबतही असायचात. जेव्हा फूट पडली त्याच्यानंतर अनेक स्टेजवरती तुम्ही त्यांचा हात धरून त्यांच्यासोबत जाताना दिसलात, बऱ्याच ठिकाणी तुम्ही दिसलात, प्रॉमिनंटली दिसलात. नाही तर मी पूर्वीपासून त्यांच्याबरोबरच होतो, पण मीडियाने कधी मला तेव्हा कव्हर केलं नाही. पण पत्रकारांच्या समोर त्यावेळेला मी जास्त थोडं पुढं आलो आणि त्याच्यामुळं लोकांनी मला त्यावेळेला नोटीस करायला सुरू केलं.
नाहीतर इथं जाधव साहेब पण आहेत, त्यांना माहिती आहे की अनेक वर्षापासून मी साहेबांबरोबर फिरतोय. फक्त त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी आम्हाला नोटीस केलं आणि त्याच्यामुळं आम्ही पुढं आलो. तेव्हा अनेकांना असं वाटलं की हे पवार साहेबांसोबत सुद्धा आहेत, दादांसोबत सुद्धा आहेत, तर तुम्ही थोडीशी मीडिएटरची भूमिका बजावताय का? तर तसं काही सुरू होतं का त्या दिवसामध्ये? नाही, ते काय आहे की जे माझ्या कुटुंबात आहेत किंवा जे मला पूर्वीपासून ओळखतात, जे बघत आलेत मला, त्यांच्यासाठी हे अजिबात असं शॉकिंग किंवा असं वेगळं नव्हतं. बाहेरची जी लोक आहेत त्यांना वाटलं असेल की अरे हे कसं काय, पण लहानपणापासून मी पवार साहेबांसोबतच आहे. जेव्हा आपलं कुटुंब पण म्हणजे पक्ष पण जेव्हा एकत्र होतं तेव्हा पण मी साहेबांबरोबर फिरायचो. कॉलेज झाल्यानंतर मी साहेबांसोबत अनेक अभ्यास दौरे केलेत. त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी मी घ्यायला जायचो. त्याच्यामुळं कुटुंबात पण सगळ्यांना माहिती होतं की हा काय पवार साहेबांसोबतच असतो आणि हा साहेबांचा काय म्हणतो चाहता आहे किंवा फॅन आहे. मी पण साहेबांना लहानपणापासून एक आयडल किंवा एक रोल मॉडेल म्हणून त्यांना मी बघत आलोय. त्याच्यामुळं आमच्यासाठी एवढं काही ते वेगळं नव्हतं. हाऊ डिफिकल्ट इट इज की काकांविरोधात लढणं, काकांकडनं येणारी टीका सहन करणं, पुन्हा त्याला उत्तर देणं? नाही, इट इज डिफिकल्ट. शेवटी इट्स माय फर्स्ट इलेक्शन आणि आय वॉज नेवर इन या क्षेत्रात मी कधी नव्हतो. आणि शेवटी फॅमिली आहे, कुठंतरी ती भावना असते, कुठंतरी ते इमोशनल होतं, नाही असं नाही. पण शेवटी जे पवार साहेबांना सहन करावं लागलं जेव्हा पक्षात फूट झाली, हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय. पवार साहेबांनी खूप कष्ट घेतले, शून्यातून हे सगळं त्यांनी उभं केलं आणि ह्या वयात जर त्यांना एवढा जर त्रास होत असेल तर मग मला वाटलं, आम्हाला सगळ्यांना वाटलं की एक नातू म्हणून आपण आजोबांसोबत राहायला पाहिजे. युगेंद्र यांनी या निवडणुकीतनं काय शिकावं असं तुम्हा दोघांना वाटतं, या सगळ्या प्रोसेसमधनं खास करून? नाही, या प्रोसेस तसा सोपा नाही. आपल्याला वरून वरून दिसतं की हे सभा करतायत, त्याच्या मागं प्रचंड मेहनत असते. ती मी पण बघतोय, कारण माझा पण व्यवसाय आहे. पण त्या व्यवसायाच्या पेक्षा ह्याच्यामध्ये जास्त मेहनत आहे हे माझ्या पण लक्षात यायला लागलं की बारीक बारीक गोष्टी. कारण ह्यांची जी काही 150-200 खेडी आहेत, त्या खेड्यांमध्ये प्रत्येक खेड्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते पाहिजेत, ते चांगले विश्वासू पाहिजेत आणि ते म्हणजे अगदी जीवाभावाचे पाहिजेत. त्यांना ओळखणं की बाबा हा माझा आहे, तो नाही आहे, ह्याच्या सोपं नाही आहे खरं म्हणजे. फार इट्स व्हेरी डिफिकल्ट टू जज एनीबडी की हा कोण आहे, तो कोण आहे. नंतर रोज वेगवेगळ्या ठिकाणी अगदी त्या प्रचाराची गाडी जाण्यापासून ते सभेला किती तुम्ही खर्च करताय आणि कोण सभेला येणार, कोण बोलणार. कारण पक्ष यांचा जरी असला तरी ह्याला थोडं लाऊड हे आवडत नाहीत की जहरी टीका करणं त्याला आवडत नाही. म्हणजे तो मला पण सांगत असतो की तुम्ही जास्त बोलू नका, जेवढं तुम्हाला हे करायचं तेवढंच बोला, त्याच्यापेक्षा जास्त. कारण 2 प्रकारचे पुढारी असतात असं मला वाटतं, लीडर्स, जे लगेच जहरी टीका करायला लागतात त्याच्यावर समोरच्यावर, आणि दुसरे साहेबांसारखे जे सॉफ्ट असतात, त्याच्यावर टीका करणार नाही, सोडून देतील त्याला. कारण त्यांचं म्हणणं असतं त्याला कशाला महत्त्व द्यायचं. म्हणजे ती एक वेगळी राजकारणातली बाजू आहे आणि हा त्या बाजूनी चालतो की जास्त मी काय करणार हे सांगणार, समोरच्यानी काय चुका केल्यात ते काय सांगणार नाही. ते थोडंसं मी वेगळ्या विचाराचं आहे. मला असं वाटतं त्याची चूक सांगितल्याशिवाय कसं करणार. पण त्यामुळे आम्ही आपलं फक्त हाऊस टू हाऊस प्रचार करून लोकांना पुढं काय करणार, बारामतीमध्ये पुढं काय होणार हे सांगत असतो. तुमच्या दोघांकडनं बहिणी, युगेंद्र यांनी कोणता गुण घेतलाय? तुमच्याकडनं घेतलेला एक गुण आणि सरांकडनं घेतलेला एक गुण, बापूंकडनं घेतलेला एक गुण, तुम्हाला असे कोणते गुण वाटतात? आता आई वडील आहोत दोघंही, त्याच्यामुळे सगळेच चांगले पण गुण आणि वाईट पण गुण दोघांचेही घेतलेलेच आहेत त्यांनी. चांगलेच घेतले. पण एक स्वच्छता, शिस्तबद्ध, टाईम, वक्तशीरपणा आणि लोकांशी एक मनमिळावपणे सगळ्यांशी सांभाळून घेणे, सगळ्यांना एकत्र घेऊन जाणे, या गोष्टी आणि आमच्या दोघांच्या तर आहेतच. पण सगळ्यात जास्ती जर ते कोणाकडून शिकले असतील तर ते साहेबांच्याकडून शिकलेले आहे. धाक कोणाचा वाटतं दोघांपैकी जास्त? नाही, तर आता सिच्युएशनवर आहे.
कुठल्या सिच्युएशनवर काय झालंय ते त्याच्यावर असतं. सो एखादं उदाहरण सांगू शकाल? नाही, आता नंतर मी सांगतो तुम्हाला, ऑफ कॅमेरा सांगतो. दुसरा एक आणखी एक मुद्दा असा की तुम्हाला ॲक्च्युली हा प्रश्न विचारायचा होता की टीका येते समोरच्या बाजूनं, मेंटली डिस्टर्ब व्हायला होतं. सो तुम्ही ते सगळं हँडल कसं करता? कारण हे खूप कठीण आहे, जसं तुमचे बाबा म्हणाले की प्रोसेस काही सोपी नाही आहे. तर हे सगळं सहन करणं, ट्रोलिंग सहन करणं, आपल्याच घरातल्या व्यक्तीकडनं सहन करणं. हे काय आहे, एकतर आता आपण ज्या क्षेत्रामध्ये आलोय तर मग गृहीत धरलं पाहिजे की टीका तर होतच असतात, फक्त माझ्यावर होत नाहीत, सगळ्यांवर ते होतात. इट्स पार्ट ऑफ द जॉब. त्याच्यामुळं आपण कुठंतरी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे की टीका करणारे ते टीका करतीलच. जर काहीतरी त्याच्यातून कन्स्ट्रक्टिव्ह आपल्याला घेता आलं तर मग आपण ते कन्स्ट्रक्टिव्ह घ्यायचं, आपल्यामध्ये सुधारणा करायची आणि पुढं जायचं. पण अनेक लोक जे आहेत त्यांच्याकडं शेकडो लोकांचं ट्रोल आर्मी पण आहे, पैसे देऊन पण ते लोकांना मुद्दामून टीका करायला लावतात, फेक अकाउंट्स पण ते खूप काढतात, IT सेल काही लोकांकडे असतात. या लोकांनी जर काहीतरी टीका केली तर मग फार काही ते सिरियसली आम्ही घेत नाही. सो डिपेंड्स ऑन द क्रिटिसिझम. पण कुठंतरी असं वाटतं की आता काय म्हणतो की थिक स्किन लागतं, आणि जरी नसेल तर ते हळूहळू आपण डेव्हलप केलं पाहिजे. निवडणुकीनंतर हे सगळं निवडेल, ऑल इज वेल होईल किंवा व्हावं अशी आपली आशा आहे? नाही, व्हावं असं नाही, होईल, 100% होईल. कारण सगळ्यांना आम्हाला इतकी एकमेकाची सवय आहे, गेले कित्येक वर्ष एकत्र राहिलेलो आहोत. त्याच्यामुळं एक महिना 2 महिने हे होणार जे काही इलेक्शन आहे. इलेक्शन झाल्यावर तुम्हालाच दिसेल की सगळेजण एकत्र आलेले आहेत. हे वेगळे राहील असं शक्य नाही. मला कल्पना नाही की तुमचा संवाद होतो की नाही, पण जर होत नसेल तर सगळ्यात जास्त गोष्ट कुठली मिस करता तुम्ही दादांसोबतची? नाही, तसे आम्ही सगळेच भाऊ एकमेकाशी फार कमी बोलतो. म्हणजे काय काम असेल एकमेकाकडे तरच बोलतो, नाही तर मग दिवाळीला एकत्र आलो तो गप्पा मारत बसतो. अगदी म्हणजे खरं सांगायचं तर या दिवाळीला मी दादाला मिस केलं, कारण आम्ही बाकीचे सगळे एकत्र होतो आणि तो काय आला नाही. त्याच्यामुळं थोडं ऑड वाटलं, वाईट वाटलं की त्यांनी यायला पाहिजे होतं. बाकी सगळे एकत्र होते, तेवढं मी त्याला मिस केलं. शुभेच्छा दिल्यात तुम्ही एकमेकांना? आम्ही कधीच एकमेकाला, आम्ही टिपिकल मराठी कुटुंब आहे की जे वाढदिवसाला सुद्धा बर्थडे विश करायला इतके ऑकवर्ड होतो एकमेकाला. त्याच्यामुळे शुभेच्छा दिल्या तर समोरच्यालाच वाटेल की काय गडबड आहे, काही माझं काही चुकतंय का म्हणून. तुमच्या तिघांचे मनापासून आभार. खूप गडबड आहे, मला कल्पना आहे तुमची प्रचाराच्या सगळ्या धामधुमीमध्ये, पण तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद.